नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा जो काही कर्जमाफीच्या योजनांचा आता घोषणा केली आणि त्यानंतर म्हणजे घोषणा मागेच झाली होती आणि त्यानंतर निकष ठरवण्यात आले. मात्र सध्या महायुती सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण आणि त्या संदर्भातील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींना कशा पद्धतीने हे सरकार हँडल करणार आहे आणि नंतर सविस्तर कर्जमाफीची घोषणा राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात होईल असं दाट शक्यता सरकार विभागाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. आता याच्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती असणार आहे त्या कशा पद्धतीने असणार आहेत, काय आहे त्या संदर्भात अगदी थोडक्यात आपण जाणणार आहोत. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. खरोखरच आर्थिक संकटात असलेल्या गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही प्रश्न आहे तो आणि त्या शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबतचा जो काही उच्चाधिकार समितीकडनं शासनाच्या शिफारसी केल्या जात आहेत आणि त्याची आता अर्थसंकल्पामध्ये मांडणी देखील होणार असल्याचं समजते. राज्यातील जिल्हा बँकांसह राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्जाचं वाटप करण्यात येत असताना त्यामध्ये पीक कर्जासह शेतीपूरक कर्ज, अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदतीचं कर्जसुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातील देखील इथे घोषणा होताना दिसत आहेत. राज्यात 30 जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँका आहेत आणि राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी बँका मिळून जवळपास 28 बँकांकडून पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत मागवणं सुरू आहे. सध्या स्थितीचा जर विचार केला तर राज्यातील जवळपास 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या थकीत कृषी कर्जाची माहिती महाआयटी पोर्टलवर संकलित झाल्याची माहिती आता अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे. जर खरीपात विशेषतः ही जी काही हंगामातील जी काही बियाणे औषधांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना जो काही स्वतःचा पैसा खर्च केला आहे, शेतमालाच्या दरामध्ये घसरण झालेली होती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट येणं व अन्य इतर कारणांमुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं अशा सर्व राज्य सरकारकडनं कर्जमाफीच्या घोषणा याच्या आधी झालेल्या होत्या. पण आता या ज्या काही गोष्टी झाल्या, शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालं आणि त्या संदर्भातील मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आता या गोष्टी आल्या होत्या. आता उच्च अधिकारी समितीच्या जी काही शिफारसी आहेत त्याची काय माहिती आहे तर सगळ्यात आधी महत्त्वाचं मित्रांनो, कृषी विभागाकडे ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती घेणं, राज्यात किमान आधारभूत दराने म्हणजे जी काही MSP आपण म्हणतो त्या खरेदीत रक्कम प्राप्त शेतकऱ्यांची माहिती घेणं, पीक विमा योजनाद्वारे शेतकऱ्यांनी दिलेली रकमेची माहिती घेणं, साखर कारखान्यांकडनं ऊसाच्या FRPचे गेल्या 2 वर्षात दिलेली जी काही रक्कम आहे त्याची माहिती घेणं, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेणं, उपलब्ध असलेल्या माहितीतनं खरोखरच जे काही शेतकरी ते गरजू आणि त्यांचं जे काही 3 लाखांपर्यंत जी काही अट आहे ती अट साध्य होईल का नाही याचे देखील निकष बघणं. परत त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं 3 लाखांच्या वर कर्ज आहे त्यांना त्याच्या व्याजदरामध्ये सूट देणं किंवा त्यांना मुदतवाढ देणं या सगळ्या गोष्टींचा आता या अर्थसंकल्पामध्ये आता घोषणा होणार आहेत. त्यामुळे आत्ताशी कुठं अर्थसंकल्पाचं जे काही अधिवेशन आहे ते कालपासून सुरू झालं आहे. याच्यामध्ये आता अजून काही दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो काही प्रश्न आहे तो नक्कीच या सरकारकडनं घेतला जाणार असल्याचं समजतं आहे. वेळोवेळी अपडेट घेत असणारे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.